खूप दिवस झाले फिश नाही खाल्ली होती, तर चला म्हटलं आज फिश बनवून घेऊया। इकडे स्वच्छ धुवून घेतली, 2 किलो फिश घेतली होती, चिलापी घेतली 2 किलो। आमच्या घरमालकींकडेच भेटते, ते मच्छीवालेच आहे म्हणून त्यांच्याकडून घेतली। इकडं 2 पीस वेगळे काढून घेतले प्लेटमध्ये, त्याला हळद, थोडंसं मीठ आणि लिंबू पिळून घेतला त्यावर। हे प्रिशासाठी काढून घेतलं कारण ती अजून तिखट नाही खात, म्हणून मग तिच्यासाठी वेगळं फिक्कं फक्त हळद मिठाचं बनवू म्हटलं। मग त्याला व्यवस्थित चोळून घेतली पीसला, दोघं फिशला व्यवस्थित तिखट आणि मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे, तर व्यवस्थित अजून थोडा लिंबू पिळून घेतला वरतून त्यावर आणि व्यवस्थित त्याला मसाला लावून घेतला। मसाला म्हणजे आपली हळद, आणि त्याला ठेवून घेतलं बाजूला। आता आम्ही आमच्या मसाला फिशची तयारी करतो। इकडं लसूण घेतला, कोथिंबीर घेतली, थोडं अद्रक घेतलं, टमाट्याची पेस्ट करून घेतली। इकडं मच्छीमध्ये अर्धा चमचा हळद टाकलं, थोडी अजून घेतली वर हळद, त्यानंतर तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा, आणि मग हळद टाकून घेतली, गरम मसाला टाकून घेतला इकडं अर्धा चमचा, त्यानंतर थोडासा चाट मसाला पण ॲड करून घेतला त्यामध्ये। आपल्या मर्जीवर आपल्याला काय टाकायचं ते, आम्ही आमच्या पद्धतीने अशी करतो। त्यानंतर ते मिक्सरमध्ये पेस्ट करून टाकलेला मसाला टाकला, त्यानंतर फिश मसाला पण टाकून घेतला इकडं। असं तोंडाला पाणी सुटत होतं बनवताना, तर इकडं थोडंसं सॉस पण टाकून घेतला, टोमॅटो सॉस। आपल्याला टाकायचं असेल टाकायचं, नाही तर ऑप्शनल आहे। त्यानंतर लिंबू पिळून घेतला, अर्धा लिंबू पूर्ण पिळून घ्यायचा। त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं वरतून, मीठ कधी पण लास्टला टाकायचं। मीठ टाकून घेतलं वरतून, त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता मच्छी। इकडं छान मस्त मच्छी मस्त मिक्स करून घेतली, कालवून घेतली छान एकदम, सगळ्या पिसांना लाव मसाला मस्त इकडं लावून घेतला छान। आता मस्त कढाई ठेवली इकडं, त्यात थोडं तेल टाकलं, शालो फ्रायच करणार होती, जास्त तेलकट नको खायला म्हटलं त्यामुळे। इकडं फिश पहिले प्रिशाचे टाकून घेतले 2 पीस, त्याला ठेवलं झाकून 5-10 मिनटंच होऊ द्यायचं, जास्त नाही। मग ते पिशूचे पीस झाले। इकडं त्याला थोडं पलटून परत एकदा झाकण ठेवून होऊ दिलं। थोडा वेळाने, जास्त वेळ नाही लागत फिश फ्राय करायला, शालो फ्राय डीप फ्राय केलं तरी छान लागते, असं लागते। इकडं झाले होते हे दोघं पण पीस, एका प्लेटमध्ये काढून घेतले, मस्त गरमागरम। त्यानंतर थोडं अजून तेल टाकून घेतलं कढाईमध्ये। त्यानंतर मग आमच्यासाठी जे मॅरिनेट करून ठेवले होते मसाला फिश, ते यात सोडून घेतले। 5-6 पीस तर आरामात मावतात। मोठी कढाई घेतली होती मी थोडी, तर आणि झाकण ठेवून थोड्या पहिले मोठ्या गॅसच्या फ्लेमवर होऊ द्यायचं। मग त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि मंद आचेवर होऊ द्यायचं। एक बाजू व्यवस्थित झाली की पलटून घ्यायचं, एक बाजू पलटून झाली की दुसरी बाजू पण व्यवस्थित होऊ दिली मी। बघू शकता मस्त दिसतीये फिश कशी, करून ताजीच फिश एकदम। झालेली अजून थोडी होऊ देऊ म्हटलं। अशा प्रकारे मच्छी छान फ्राय झाली। अशा प्रकारे छान मच्छी फ्राय झाली। मग आम्ही सर्वांनी मस्त खाल्ली। दुसरा पण जेवढे उरले तेवढे परत टाकून घेतले कढाईमध्ये, ते पण मस्त झाले। मग इकडं मस्त खाल्ले गरमागरम मच्छी। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।